सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये श्रीराम महादेव भट यांनी लिहिलेली आठवण, रामचंद्र स्वामी माझा. वाल्याचा वाल्मिकी झाला, तसं स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनानुग्रहानं माझ्यामध्ये इतक्या मर्यादेपर्यंत जरी परिवर्तन झालं नसलं तरी या एक प्रकारच्या सांसारिक दरोडेखोरीमध्ये सर्व व्यापार करताना आपल्यामधील असलेल्या हृदयीच्या आत्मारामाची जाणीव ठेवून त्या व्यापारातील सर्व कर्म श्रीचरणी अर्पण करण्याची जी हातोटी स्वामींनी मला सांगितली, त्यामुळं माझा वाल्मिकी होण्याचा मार्ग त्यांनी मला दाखवून दिला, ह्यात संशय नाही. तसा मी स्वामींच्या सहवासात फारसा राहिलेलो नाही, परंतु त्यांच्या प्रथम दर्शनानंच मी इतका भारावून गेलो की मला मनोमनी खात्री पटली की हेच माझे सद्गुरू आणि सुख सर्वस्व निधान. सर्वसामान्य जनांची अशी कल्पना असते की सद्गुरूकडून कागदोपत्री अनुग्रह घेतल्याशिवाय तो त्यांचा शिष्यच होऊ शकत नाही. परंतु मी तर म्हणेन, साक्षात ईश्वराचं दर्शन झाल्यावर या कागदोपत्रींच्या अनुग्रहाच्या नाटकाची गरजच काय? ह्या कलियुगात अध्यात्म ह्या विषयावर लिहिणं, सांगणं अथवा ते गळी उतरवणं फारच अवघड. त्यात अध्यात्मात नाना पंथ, मतं आणि मार्ग, अशामुळं सामान्य मनुष्य गांगरून जातो. शिवाय अनेक भोंदू साधूंनी अध्यात्माविषयी लोकांच्या मनात धास्ती निर्माण करून ठेवली आहे. अशा काळात स्वामी स्वरूपानंदांसारखा हिरा मला गवसला. हा लेख लिहिताना सुद्धा वाटतं की कोणीतरी ह्याला अतिशयोक्तपणाचा डाग लावेल. म्हणून वाटतं की कशाला लेख लिहिण्याच्या फंदात पडावं, अंतर्मुख होऊन मनोमनी आपल्या श्रीरामाला भजावं आणि गप्प बसावं. पण नाही, आज मी लिहिणार, लोकांच्या भाषेत भकणार, इतक्या दिवसांचे मनातले विचार शब्दी उतरवणार. मला माझ्या वडिलांनी स्वामीजींकडं नेलं. जाताना माझ्या मनात विचार आला की वडिलांनी एखादी गोष्ट केली की ती मुलानं केलीच पाहिजे, अशातला काही भाग नाही. वडील एखाद्या साधूकडं जातात म्हणून त्या मुलानं सुद्धा त्या साधूच्या मागे लागावं असं नाही. पण खरं सांगू का, मी जाम चुकलो, महत् पाप केलं मी ह्या विचारानं. पावसला गेल्यावर असं वाटलं की ह्या क्षणासाठी हा जन्म आपण घेतला. कुठला क्षण? तर माझ्या सख्या श्रीरामाच्या दर्शनाचा क्षण. आता ह्या जन्मामध्ये काही करणं नाही, म्हणजे अध्यात्मातील काही करणं नाही. सदैव पावसच्या प्रभू रामचंद्रांच्या चिंतनात राहावयाचं, हेच माझं अध्यात्म. स्वामींनी मला माझ्या जीवनाचं सार म्हणून ज्ञानेश्वरीतील एक ओवी पत्रोत्तरी कळवली होती. ती अशी: ते क्रियाजात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझिया मोहरा. ही ओवी आचरणात आणणं तशी माझ्या आवाक्याबाहेरची आहे, परंतु माझिया मोहरा या शब्दामुळं मला त्या ओवीचा भावार्थ कळला.
सद्गुरू चिंतन हाच ह्या ओवीचा गाभा असं मी तरी समजतो. आणखी ह्या ओवीवर मी खूप विचार केला. त्यातल्या क्रियाजात या शब्दात माझ्यातील वाल्या दडलाय. कारण ज्यावेळी आपण कर्म करतो त्यावेळी ते चांगलं असतंच असं नाही. एखादं वाईट कर्म आपल्याला करणं भाग पडतं. उदाहरणार्थ, हसू नका हं, पण सांगतो, ऑफिसात थापा मारणं, बायकोला थापा मारणं, ह्या आणि तत्सम थापा, ही सर्व कर्म त्यांच्या परिणामांची पर्वा न करता ती आपण ईश्वराप्रित्यर्थ करतोय अशी भावना मनी बाळगायची. म्हणजे चक्क ईश्वरार्पणच करायची. आपल्याला वाटतं काय सोपा मार्ग सांगितलाय, परंतु अर्पण करण्याची जी क्रिया आहे ती फार अवघड आहे. साधा विचार करा, मला 2.5 लाख रुपयांचं तिकीट लागलं आणि कोणी मला म्हणालं की ह्यातले निम्मे पैसे स्वामींच्या समाधी मंदिराला दे. तर अशा प्रसंगी माझी देहबुद्धी निश्चितच मागे पुढे पाहणार यात शंका नाही. अशा वेळी आपल्या डोळ्यासमोर सद्गुरू उभे राहणार नाहीत, तर मोठासा बंगला, गाडी, बायको, मुलं हे सर्व उभं राहील. धिक्कार असो ह्या कद्रूपणाचा. माझं मत तर आता असं झालंय की माणूस कितीही मोठा असो, संपत्तिमान असो, परंतु सद्गुरू कृपेशिवाय त्याची किंमत शून्यच. कोण्या एका तत्त्वज्ञानं म्हटलंय की परमेश्वर आपल्याला प्रथम डिस्टिल्ड वॉटर म्हणून जन्माला घालतो. पुढं पुढं जसा रंग म्हणजे जसजसं आपण वागू तसा रंग त्याला प्राप्त होतो. मी तर म्हणेन, स्वामींच्या कृपेनं माझा रंग मूळ पदावर येऊ पाहतोय. श्रीराम महादेव भट यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलंत. उद्याच्या भागात आपण नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.